और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय करणाऱ्या संघटित टोळीवर कल्याण पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे। अशा प्रकारे वेश्याव्यवसायाच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच मोक्काची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली आहे। वेश्याव्यवसायाबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या महिला व पुरुष आरोपी यांनी आपसात संगनमत करून एकूण 20 बळीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडून त्यांना पैशांचा आमिष दाखवून त्यांचा वापर शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करणाऱ्या ग्राहकांसोबत वेश्या मागण्यासाठी पाठवून त्याद्वारे मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर स्वतःची उपजीविका करून अपव्यापार करीत होते। गुन्ह्याच्या तपासात अटक केलेल्या महिला आरोपी व पुरुष आरोपी यांच्याकडे आर्थिक स्रोताचा कोणताही कायदेशीर मार्ग नसून त्यांनी संघटितपणे टोळी तयार करून टोळीच्या व स्वतःच्या आर्थिक कायद्याकरिता ते जबरदस्तीने बळीत महिलांना मुलींना वेश्यागमनासाठी अनैतिक व्यापार करण्यासाठी वापर करून संघटितपणे गुन्हे करत असल्याचं निष्पन्न झालं। या टोळीचा बिमोड करण्याकरिता नमूद गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3.1, 3.2, 3.4 या कलमांचा अंतर्भाव करण्याबाबत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांच्याकडून मंजुरी प्राप्त झाल्यानं गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 च्या प्रमाणे कलमांचा अंतर्भाव करण्यात आलाय। या गुन्ह्यातील आरोपींचा न्यायालयाच्या परवानगीने कल्याण जिल्हा कारागृह येथून ताबा घेऊन गुन्ह्यात फेरअटक करण्यात आली। मोक्का न्यायालय ठाणे यांनी आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती। 6 जुलैपासून या आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे। या अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ व त्यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे करत आहेत। महात्मा फुले चौक पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 107/2026 हा पिटा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की ज्या देहविक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यामध्ये ज्या आरोपी महिला आहेत व पाहिजे आरोपी आहेत हे त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायचे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या त्यांच्या उत्पन्नावर हे स्वतः त्याच्यातून कमिशन घ्यायचे आणि जे देत नाहीत त्यांना जबरदस्ती त्यांच्याकडून ते उकळल्याचं असं निष्पन्न झाल्यावर ही संघटित गुन्हेगारी हे निष्पन्न झाली। त्यावरून मोक्का कायद्याअंतर्गत कलम यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 6 महिलांना अटक केलेली आहे व इतर आरोपी सुद्धा यामध्ये आम्ही शोध घेत असून त्या आरोपींना लवकरच अटक होईल। या महिलांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, कशा पद्धतीने या इतर महिलांना आपल्या जाळ्यात होण्याचे आणि देह विक्रीसाठी हे नेमकं कोणाकडे या वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी महिला या बोलवल्या जायच्या देह विक्रय करण्यासाठी। याच्यातून पोलिसांनी जवळजवळ 20 या पीडित आणि बळीत ज्या महिला आहेत यांची याच्यातून आपण सुटका केलेली आहे आणि त्यांचं समुपदेशन सुद्धा केलेलं आहे। याच्यातील जे टोळी प्रमुख व इतर आरोपी आहेत यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि इतरही त्यांची अद्याप आम्ही माहिती गोळा करीत आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।